पश्चिम पन्हाळ्यात गव्यांची शेतकऱ्यावरील हल्ल्याची मालिका सुरूच. किसरू येथील बंडू पांडू खोत हा वयोवृद्ध शेतकरी गव्याच्या हल्ल्यात ठार. वनविभागाविरोधात किसरू तसेच बाजारभाव परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट. घटनास्थळी पंचनामा करत असताना उसात दबा धरून बसलेल्या गव्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळं पन्हाळा वन परिक्षेत्राचे रेंजर अजित माळी तसेच वन कर्मचारी आणि उपस्थित शेतकरी तसेच पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य पी डी पाटील, किसरूचे पोलीस पाटील विक्रम राणोजी पाटील, उपसरपंच संग्राम मुगडे, लक्ष्मण डेगळे तसेच उपस्थित शेतकरी अक्षरशः धावत पळत पोहोचले रस्त्यावर. पश्चिम पन्हाळ्यात गव्यांची शेतकऱ्यावरील हल्ल्याची मालिका सुरूच आहे. किसरू येथील बंडू पांडू खोत वय 75 हा वयोवृद्ध शेतकरी गव्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. काल शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी किसरू येथील सावतमाळा येथील दीपक पवार यांच्या शेतात वैरणीसाठी ते गेले होते. उसात वैरण काढत असताना गव्यानं बंडू खोत यांच्यावर पाठीमागून शिंगानं आणि धडकेनं हल्ला केला. या हल्ल्यात बंडू खोत गंभीर जखमी झाले. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळं नातेवाईकांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सावतमाळा येथील दीपक पवार यांच्या ऊस शेतामध्ये ते जखमी अवस्थेत आढळून आले. गव्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या डाव्या मांडीस, गुडघ्यावर तसेच छातीस आणि पाठीस गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना त्वरित उपचारासाठी CPR मध्ये नेण्यात आलं. दरम्यान उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर किसरू येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे किसरू तसेच बाजारभाव परिसरातील शेतकरी वर्गामध्ये वन विभागाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या घटनेबाबत आज सकाळी 10:15च्या सुमारास सावतमाळा येथील सदर घटनास्थळाचा पंचनामा पन्हाळा वन परिक्षेत्राचे रेंजर अजित माळी यांच्या उपस्थितीमध्ये वनरक्षक पूजा नरोटे तसेच अन्य वन कर्मचारी यांनी सुरू केला. या प्रसंगी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य पी डी पाटील, किसरूचे पोलीस पाटील विक्रम राणोजी पाटील, उपसरपंच संग्राम मुगडे, लक्ष्मण डेगळे तसेच पत्रकार आणि शेतकरी घटनास्थळी हजर होते. पंचनामा सुरू असताना अचानक पंचनामा सुरू असलेल्या स्थळापासून लगतच्या उसात दबा धरून बसलेल्या या गव्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पंचनाम्यासाठी उपस्थित असलेले वनाधिकारी, कर्मचारी, शेतकरी मिळेल त्या वाटेनं अक्षरशः धावत पळत उसातून बाहेर आले. या धावपळीत पन्हाळा वन परिक्षेत्राचे रेंजर, वन कर्मचारी तसेच शेतकरी, पत्रकार उसाच्या सरीत पाय घसरून पडले. गव्यामुळं शेतकऱ्यावर काय प्रसंग उद्भवतो याचे आखोदेखा हाल रेंजर अजित माळी यांनी अनुभवले. यानंतर उपस्थित जमाव आणखीनच आक्रमक झाला. गव्याला ताबडतोब जंगल आदिवासात सोडल्याशिवाय वन विभागानं इथून हालायचं नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी आणि युवकांनी घेतला. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य पी डी पाटील यांनी गवे आणि बिबटे जंगल आदिवासात रोखण्यासाठी वन विभागानं त्वरित पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होईल असा इशारा दिला. यावेळी रेंजर अजित माळी यांनी रेस्क्यू टीम तसेच वन कर्मचारी यांच्या मदतीनं या गव्यास जंगल आदिवासामध्ये हुसकावून लावण्यासाठी मोहीम सुरू केली.